हा आहे माझा महाराष्ट्र. हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, ज्या मातीत स्त्रियांचा सन्मान करण्याची संस्कृती जन्माला आली. आज त्याच मातीत काय घडतंय? आज याच माझ्या महाराष्ट्रात माझ्या आया बहिणींवरती, लेकरा बाळांवरती अत्याचार घडतायत. थांबा, लगेच स्क्रोल करून पुढे जाऊ नका. मी जे बोलतेय ते ऐका. मालेगावामध्ये एका 3 वर्षाच्या छोट्या चिमुरडीवरती अत्याचार होतो आणि तिचा निर्घुणपणे खून केला जातो. या घटनेला 1 आठवडाही होत नाही तोपर्यंत याच मालेगावामध्ये एका 13 वर्षाच्या गतिमंद मुलीवरती एक 55 वर्षाचा नराधम अत्याचार करतो. पण राज्यातील बहुप्रतिष्ठित आमदारांचा पीए, त्याची पत्नी, जी उच्च शिक्षित आणि डॉक्टर आहे, तिचा इतका मानसिक आणि शारीरिक छळ केला जातो की तिला तिचं आयुष्य संपवावं लागतं. आणि आपली गडबड कशासाठी असते? सर्वप्रथम बातमी कोण दाखवणार, स्टेटस कोण ठेवणार? आपल्या भावना खरंच बोठत झाल्यात का हो? का आपण समाज म्हणून शंड झालो आहोत? रेस्ट इन पीस, भावपूर्ण श्रद्धांजली, स्टेटस ठेवले की चला स्क्रोल करा, संपला विषय. महाराष्ट्रात दर दिवशी 132 महिला या अत्याचाराला बळी पडतायत. आणि आपलं सरकार काय करतंय? आपलं सरकार बिझी आहे हो. निवडणुकांमध्ये बिझी आहे, प्रचारामध्ये बिझी आहे, महायुतीमध्ये राहून एकमेकांचे वाभाडे काढण्यात बिझी आहेत. त्यांना तुमच्या आया बहिणींशी काही देणं घेणं नाहीये. आता तरी समजून जा. कुठे गेले लाडकी बहीण म्हणणारे? कुठे गेले? काय झालं फलटणच्या डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणामध्ये पुढे? न्याय मिळाला? आपल्याला काय फरक पडतो ना? फरक पडू द्या. फरक पडू द्या, कारण उद्या अशी घटना आपल्या घरामध्ये घडायला नको म्हणून फरक पडू द्या. बस इतकंच.